समाजाच्या कामात तरुणांनी सहभाग घ्यावा, नामदार गोगावले यांचं वक्तव्य. समाजाची सामाजिक शैक्षणिक प्रगती महत्त्वाची, खासदार नरेश म्हस्के यांचं म्हणणं. नायक मराठा समाजाचा तर्फे नामदार भरतशेठ गोगावले, खासदार नरेश म्हस्के यांचा महाडमध्ये सत्कार. समाजातील तरुणांनी समाजातील विविध कामांमध्ये सक्रिय सहभाग घेणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन महाडचे आमदार आणि राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी आज महाड येथे बोलताना केलं. तर समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन ठाणे शहराचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलं. महाड तालुका नायक समाज संघटनेच्या वतीनं नामदार भरतशेठ गोगावले आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या सत्काराचं आयोजन आज महाड येथे करण्यात आलं होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या समारंभात ते दोघे बोलत होते. या समारंभाला समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण गरुड, जयराम भाऊ गायकवाड, विकास गोगावले, सुभाषा निकम, सुरेश महाडिक, सौ सपना मालुसरे, बंधू तरडे, सीताराम कदम, रमेश पवार, संजय जगताप, तुळशीराम पोळ, अशोक उतेकर आदी समाजातील प्रमुख पदाधिकारी व्यक्ती उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना नामदार भरतशेठ गोगावले यांनी आपली आजवरची राजकीय वाटचाल कथन केली. महाड येथे प्रस्तावित असलेले मराठा भवनाचं काम पूर्ण करून तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करणं ही आपली मनीषा असल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या घरी मदतीच्या अपेक्षेनं आलेला कुणीही माणूस रिक्त असताना परत जात नाही. माझ्यात ती देण्याची दानत असल्यानं परमेश्वरानं कधीही माझा हात रिकामा ठेवला नाही, असंही नामदार गोगावले यावेळी म्हणाले. राजकारण म्हणून समाज बांधवांच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात. मी कधीही समाज फोडण्याचा प्रयत्न केला नाही, पण समाजाचं काम करताना सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं आवाहन नामदार गोगावले यांनी यावेळेस केलं. खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्या भाषणात माझा जन्म जरी ठाण्यात झाला असला तरी मी महाडचा आहे, याचा मला नितांत अभिमान असल्याचं सांगितलं. माझ्या मतदारसंघात 75 ते 80% मतदार नायक मराठा समाजाचा आहे, ज्यामुळं आपण निवडून आलो असं त्यांनी आवर्जून सांगितलं. समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती महत्त्वाची आहे. शैक्षणिक क्षेत्रात नायक मराठा समाजाचा दबदबा निर्माण व्हायला हवा. शैक्षणिक संस्था समाजानं उभ्या करायला हव्यात असं आवाहन त्यांनी केलं. मराठा समाज भवनासाठी माझ्याकडून आवश्यक असणारी सर्व मदत करण्याची आपली तयारी असल्याची ग्वाही खासदार म्हस्के यांनी यावेळी दिली. यावेळेस अन्य पदाधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर भाषणं झाली. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. खासदार आहेत, मंत्री आहोत, आमदार सगळे आहोत. हा एकच समाज कुठला काही निवडून देत नाही. त्याला अनेक समाज एकत्र येऊन सहकार्य करतात, तेव्हा एखादा खासदार बनतो, एखादा आमदार बनतो. त्या सगळ्यांची आठवण ठेवून, परंतु मी माझ्या समाजामध्ये जन्म घेतलेला आहे, त्या समाजाला कधी विसरता कामा नये, ही आमची पद्धत आहे. म्हणजे तसं आम्हाला 18 पगड जातीने निवडून दिलेलं आहे. मग आज आमच्या विकासने सांगितलं, ते वस्तुस्थिती आहे. कारण 65% समाज आपला महाड, पोलादपूर, माणगावमध्ये
फक्त एका समाजाने जरी मतदान केलं असतं तरी दुसरा कुठलाही समाजाने मतदान केलं नसतं तरी भरत शेठ किती हजारांनी निवडून आला असता. परंतु शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्याला शाप आहे. कारण आपलीच माणसं आपले पाय ओढायला तयार असतात आणि ते नाही ओढलं तर त्यांना कधी चैन पडत नाही, कधी सुख मिळत नाही. पण आम्ही कधी काळजी केली नाही, कधी घाबरलो नाही. कारण जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत असे किती आले गेले तरी ते भरत शेठला हरवू शकत नव्हते. म्हणून नरेश भाऊ तुम्हाला सांगू इच्छितो, आनंद तर झालाच, त्याबरोबर दुःख पण झालं. कारण या समाजासाठी जेवढं काय करता येईल तेवढं करायचं आम्ही ठरवलंय. जरी लोकांनी आम्हाला, काही लोकांनी नाही सहकार्य केलं तरी आता जे काम आम्ही हातामध्ये घेतलंय ते पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही आपली आणि आमची आहे. ते मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा, जेवढं शक्य होतं तेवढं आपण केलं. काही लोकांनी सहकार्य केलं, काही लोकांनी शब्द दिले, नाही झालं. आम्ही त्याच्यात डगमगलो नाही. मी धन्यवाद मानेल, अभिनंदन करेल आमच्या श्रीकांत दखनेंचे. आमच्या समाजाचा नाही, आमचा नातेवाईक नाही, कोण नाही, पण एका शब्दाखातर 1-1 करोडची उधारी घेऊन बिचारे काम करतात. दखने साहेब काळजी नाही करायची जोपर्यंत भरत शेठ आणि नरेश शेठ आहे तोपर्यंत. कारण आम्ही तो पण केलेला आहे. आम्ही समाजाचे काहीतरी देणेकरी आहोत. ज्या समाजाने आम्हाला एवढा उंचीवरती नेलेला आहे त्याचे आम्ही काहीतरी देणेकरी लागतो. निवडणुकीला जर एवढे खर्च झाले नसते ना तर आतापर्यंत पूर्ण केली असते इमारत. या समाजाने ठरवलं असतं. मी समाजाला निरोप पाठवला होता की बोललो तुम्ही सगळ्यांनी बसा, ठरवा, रोख पैसे देतो, आकडा नाही सांगत. त्या अगोदर सांगितलं ना ते हे मीडियावाले लगेच त्याला हे करतील. त्यांना सांगितलं ना, नाहीतर माझा असा खर्च होणारच होता. मी त्यांना सांगितलं XYZ रक्कम मी तुम्हाला देतो, तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. फक्त तुमचं 1-1 मत द्यायचं आहे आणि तुमच्या घरातलं द्यायचं आहे. जे काय आपल्या अपोजिशनला उभं राहिले ते काय तुमचे कोण नातेवाईक नव्हते, सोयरे पाहुणे नव्हते, कोण काय इतर काय देणे घेणेवाले नव्हते. पण परंपरा आहे आपली शिवाजी महाराजांच्या काळातले, ते आम्ही विसरणार कसे मराठी. जर आम्ही मराठी एकत्र आलो तर इथं दुसरं कोण राज्यच करू शकत नाही. पण आम्ही येऊ शकत नाही आहे. कारण तो शाप त्या काळापासून आहे, तो आत्तापर्यंत चालू आहे आणि तो आम्ही पुढे पण चालवणार हे आम्हाला पण माहिती आहे. म्हणून आम्ही कधी त्याची काळजी नाही करत. मी मागे सांगितलं ना, तुमच्या भावना चांगल्या असल्या, तुमची नियत चांगली असली, तुम्हाला कधीही काळजी करायचं नाही. ज्या दिवशी आमची नियत नीतिमत्ता बिघडल त्या दिवशी आमचं खरं नाही. त्या दिवशी आमचा जय महाराष्ट्र झालेला असेल ते पण आम्ही सांगून टाकतो.